तर नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला पुन्हा एकदा डायमंडचा ड्रेस आणि तो बनवायचा होता. तर हा पिंक कलर मध्ये होता आणि ऍक्च्युली कस्टमरला पाहिजे होता टिकली वर्क, पण टिकली वर्क भेटला नाही म्हणून डायमंड. ते स्टिच करायला सुरुवात केली. स्टिच करायच्या अगोदर मी इस्त्री करते. इस्त्री माझी बिघडलेली असल्यामुळे मी ते माझी जी हिटिंग मशीन आहे त्याच्यावरच हीट करत आहे आणि इस्त्री करून घेत आहे. आणि हा दुसरा ड्रेस जो की मला हा ड्रेस झाल्यानंतर स्टिच करायचा आणि डायमंड असल्यामुळे अशी सुई तुटायला लागली. 5-6 सुया तुटल्या तर मी कंटाळून डायरेक्टली माझं काम बंद केलं आणि खाली गेली जेवण वगैरे केलं. आणि जेवण केल्यानंतर थोडंफार तो पॅचचा मी काम केला. आराध्या आणि मी दोघांनी मिळून पॅच जे बनवायचे होते या ड्रेससाठी ते बनवून घेतले. तर हे असे बनवत असताना मध्ये मध्ये आमच्या मांजरींची लुडबुड चालू होती. म्हणजे खूप जास्त मस्ती करतात. जवळजवळ 4 पिल्ल आहेत आमच्या मांजरीला, तर ती जास्त मस्ती करतात. तर हे असे सगळीकडे माझे जे मी पॅच बनवायला सुरुवात केली ना, जो प्रिपरेशन केलेली ना, ते सगळं असं उडवून टाकलं. आणि अशी मस्ती माझ्या आजूबाजूला त्यांची मस्ती चालूच होती. सो मी देखील थोडंफार एन्जॉय करत होती. सो रात्री नंतर खूपच झोप आल्यानंतर मग कंटाळवाणं वाटायला लागलं. सो आराध्याला सांगितलं चल पटापट पटापट करून घेऊया. सो आराध्याने पण पटपट पटपट मदत केली. आणि थंडी असो वा गरमी, हा नेहमी उघडाच असतो. तो स्वराज्य आधी रूम मध्ये होता मोबाईल घेऊन, झोप आली तसं माझ्या मांडीवर येऊन झोपला. ड्रेसचा फायनल लुक तुम्हाला बघायचा असेल तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ बघा. बाय बाय, धन्यवाद.